भारतीय जनता पार्टी सरचिटणीस सन्माननीय शिंदे साहेब प्रशांतजी शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक केली जाणे। दोन्ही संघांनी लाईन अप करून घ्या। चला पंच, विनंती असेल या ठिकाणी दोन्ही संघांना आपण लाईन अप करायला सांगायचं आहे। भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस सन्माननीय प्रशांतजी शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या सामन्याचं केलं जाईल नाणेफेक। या ठिकाणी मी विनंती करतोय प्रशांतजी शिंदे साहेब यांना लाईन अप करून घ्या। आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक या ठिकाणी करून घ्यायची आहे। तसेच या ठिकाणी नाणेफेकी केली जाईल भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस सन्माननीय प्रशांतजी शिंदे साहेब माजी सभापती पंचायत समिती श्रीवर्धन यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केली जाते। या सामन्याचा नाणेफेक मायक्रोफोन मध्ये करतोय बदल मी या ठिकाणी विनंती करतोय वीरेंद्र वाणी सर यांना पुढील आवाज ज्याचा आपण ऐकणार आहोत तुर्तास मी या ठिकाणी थांबतोय। धन्यवाद। धन्यवाद गाणेकर। तरी नाणेफेक झाली आहे। अर्थातच जय भवानी क्रीडा मंडळ भट्टीचा माळ याला चीअरअप करण्यासाठी यांना प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी महिला वर्ग उपस्थित आहे। टाळ्या झाल्या पाहिजेत आपल्या संघासाठी, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण एक गुणवान खेळाडूंचा संघ आहे तो अर्थातच जय भवानी क्रीडा मंडळ भट्टीचा माळ एक चांगला संघ बांधण्याचा प्रयत्न या ठिकाणी व्यवस्थापनानं घेतलाय आणि तितकाच चांगला संघ या ठिकाणी पाहायला मिळेल। अर्थातच गौरव बोरकर आणि लखन भाटकरचा संघ अर्थातच बोरकर ब्रदर्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। त्यामुळे कोण विजय होईल कोण पराभूत होतोय त्याबद्दल चांगली कबड्डी कोण खेळतोय याकडे आपले सर्वांचं लक्ष राहणार आहे, कारण बोरकर ब्रदर्सच्या प्रशिक्षकच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहिजे पवन भाटकर, तर एक चांगला संघ निर्माण करण्यासाठी त्याला प्रोत्साहन देण्यासाठी समीर बोरकर सुद्धा उपस्थित पाहायला मिळतो या स्पर्धेच्या निमित्तानं। तर लीग स्पर्धा होणार आहे ती जय गणेशच्या स्पर्धेच्या मध्ये, तर 2 मेला आपल्याला फॉर्म उपलब्ध होणार आहेत। त्या स्पर्धेमध्ये ज्या ज्या खेळाडूंना सहभाग नोंदवायचा आहे त्यांनी 2 तारखेला आपल्याला जय गणेशच्या माध्यमातून फॉर्म उपलब्ध केले जाणार आहेत। 15 मेला होणारी ही लीग स्पर्धा आणि त्या लीग स्पर्धेमध्ये आपल्याला आमंत्रित केले। प्रत्येक खेळाडूने त्या स्पर्धेमध्ये आपला फॉर्म भरावा, आपली उपस्थिती दर्शवावी अशी विनंती जय गणेश स्पोर्ट्सच्या माध्यमातून केली जाते। सिद्धेश बोरकर चढाईसाठी पाहायला मिळते बोरकर ब्रदर्सच्या माध्यमातून, परंतु ही पहिली चढाई एमटी चढाई होताना पाहायला मिळते, त्याला प्रत्युत्तर या ठिकाणी देताना आपल्याला पाहायला मिळतोय यश गुडेकर। एक आक्रमक असा चढाई बहादर आपल्याला पाहायला मिळतोय, तो खास करून जय भवानी क्रीडा मंडळ भट्टीचा माळ त्याने संघासाठी खूप काही असं चांगलं योगदान दिलंय यापूर्वीच्या स्पर्धांमध्ये। याही ठिकाणी तो चांगली खेळ करेल अशी अपेक्षा या ठिकाणी नक्की सर्व जय भवानी भट्टीच्या माळच्या सर्व ग्रामस्थांना असणार आहे। त्यासाठी जातोय अर्थातच भाटकर, त्या समोर येथे 7चा डिफेन्स आहे, बोनस ऑन आहे, परंतु या ठिकाणी सुंदर पक्कड मध्यरक्षकाची भूमिका जर्सी नंबर 3 गुण प्राप्त करून देतोय। पहिल्या गुणाचा मानकरी अर्थातच जय भवानी क्रीडा मंडळ भट्टीचा माळ या ठिकाणी पाहायला मिळतोय। प्रज्योत एक कमी कालावधीमध्ये खरोखरच श्रीवर्धन कबड्डी स्पर्धांमध्ये एक आपली वेगळी ओळख निर्माण करून देण्यात यशस्वी ठरलेला असा हा खेळाडू। खरोखर सांगतो की तुम्ही परिश्रम घेतलात तर नक्कीच तुमच्या मागे यश धावून येतो, पण त्यासाठी आपल्याला सराव आणि सरावच करावा लागतो। बाहेरून कितीही बोललं तरी सुद्धा आपण त्या कुठल्याही क्षेत्रामध्ये यशस्वी होऊ शकत नाहीये। चढ्यासाठी येतोय जो म्हणजे जर्सी नंबर 2 जर्सी नंबर 4 बोरकर ब्रदर्स साठी बॅक किक करण्याचा प्रयत्न, मध्यरक्षकावर खास करून आक्रमण पाहायला मिळते, परंतु रनिंग हँडेज करण्याचा प्रयत्न नक्कीच केले जाते, परंतु यश काही मिळत नाही, नशिबाची साथ काही प्राप्त होत नाहीये। पहिली डू ऑर डाय शिर्के, खरोखरच सुंदर फुटवर्क या खेळाडूच्या माध्यमातून यापूर्वी आपण पाहिलंय आणि एक आक्रमक असा चढाई बहादर आहे की त्याच्यावर खूप काही अपेक्षा आहेत। ते जय भवानी क्रीडा मंडळ भट्टीचा माझे सर्वच आणि टो टच करत ओमला बाद केलंय।
आणि या ठिकाणी डू ऑर डायचा पहिला गुण प्राप्त होते, त्यामुळे नक्कीच थोडंसं संकट होतं ते दूर केलंय. डू ऑर डाय सिद्धेश बोरकर साठी करो या मोरो या ठिकाणी गुण प्राप्त करणं फार गरजेचं आहे, कारण ही स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये आपला खेळ या ठिकाणी साकारायचा आहे. गुणलेखक विनंती असेल की आपण जरा लक्ष द्यायचं आहे. आणि या ठिकाणी बाहुबलीला बाद करण्याचा प्रयत्न परंतु अयशस्वी प्रयत्न. एक गुण प्राप्त करून घेतोय तो म्हणजे जर्सी नंबर 77, जर्सी नंबर 4 चढाईसाठी पाहायला मिळतोय. त्याच्यावर खूप काय अपेक्षा आहे. डू ऑर डाय साठी 5 रन केलंय. करो या मरो आणि या ठिकाणी ऍडव्हान्स टॅकल खरोखर बाल बसलाय तो म्हणजेच गुडेकर. आणि एक महत्वपूर्ण गुण प्राप्त करून घेतलाय आपल्या संघासाठी. टाइम ऑफ मिळवलाय तो म्हणजे जय भवानी क्रीडा मंडळ भट्टीचा माळ. या ठिकाणी गोंधळाची परिस्थिती निर्माण होते. अर्थातच जय भवानी क्रीडा मंडळ भट्टीच्या माळच्या खेळाडूंनी बोनस प्लस पॉइंट मिळवला तर 100 रुपयाचं पारितोषिक राजू दहिवलकर यांच्याकडून दिलं जाणार आहे. 100 रुपयाचं पारितोषिक. विराज बोचकर यांच्याकडून जर का प्रज्योतनी सुपर रेड केली तर 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. त्यामुळे नक्कीच बक्षिसांचा वर्षाव या ठिकाणी नक्कीच होणार आहे. त्यामुळे तितकंच चांगला दमदार खेळ करावा लागेल. अर्थातच या ठिकाणी जय भवानी क्रीडा मंडळ भट्टीचा माळ या संघाच्या खेळाडूंना अल्केश साखरे विंचवादेवी जीवनेश्वर कोड यांच्याकडून सह्याद्री ट्रेकर्स च्या माध्यमातून या ठिकाणी 301 रुपयाची देणगी प्राप्त झालेली आहे. जय शिवराय. लखन एक अनुभवी असा खेळाडू बोरकर ब्रदर्स साठी या ठिकाणी खेळ साकारताना पाहायला मिळतोय. आणि या स्पर्धेच्या निमित्तानं बोरकर या स्पर्धेमध्ये सहभागी झालेला संघ बोरकर ब्रदर्स. त्यामुळे नक्कीच दांडावासियांना सुद्धा एक अपेक्षा आहे की आपला क्रिकेट मधले जसा दबदबा आहे तसा कबड्डीमध्ये सुद्धा निर्माण होतोय का ते पाहायचं आहे. चढ्यासाठी गेल्याचं सौरभ गजमल त्याच्यावर मोठी जबाबदारी असेल. 3-1 अशी लढत या ठिकाणी पाहायला मिळते आणि या ठिकाणी सुपर टॅकल ऑन आहे. लक्ष्मण शिलकर आणि कृष्णकांत कदम या 2 मान्यवरांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हावं अशी विनंती मी या ठिकाणी करतोय. सुंदर चढाई या ठिकाणी खरोखर सांगतोय कौतुकास पात्र ठरतोय. अर्थातच जय भवानी क्रीडा मंडळाचा हा चढाई बहादर की त्याच्याकडून खूप काही अपेक्षा नक्कीच असणार आहेत. त्यानं खरोखर अनेक स्पर्धा आपल्या संघासाठी गाजवल्यात. परंतु आज संधी आहे आपल्या घरच्या मैदानामध्ये एक चांगला खेळ साकारण्याची. चढाईसाठी गेला तर सिद्धूच्या वारंवार चढाया आहेत परंतु या ठिकाणी गुण काही प्राप्त होत नाहीये. परंतु या ठिकाणी नक्कीच गुणांचं खातं खोललंय ते सिद्धूने आपल्या संघासाठी. त्यामुळे हा एक गुण फार महत्वाचा आहे. कोपरा रक्षकाला बाद केलंय. या ठिकाणी सांगतो बोनस प्लस पॉइंट मारला तर दहिवलकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. आणि जर का प्रज्योतनं सुपर रेड केली तर 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. प्रमोद यांच्याकडून प्रज्योतच्या सुपर रेडला 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. त्यामुळे आतापर्यंत 300 रुपये प्रज्योतसाठी तर बोनस प्लस पॉइंट साठी 100 रुपयाचं पारितोषिक. जय भवानी क्रीडा मंडळ भट्टीचा माळ चढ्यासाठी येतोय. अर्थातच भाटकर त्याच्यावर मोठी जबाबदारी असणार आहे कारण का 7-1 अशी लढत आहे. बोनस ऑन आहे. एक चांगला फुटवर्क त्याच्या माध्यमातून पाहत आलोय. टो टच करण्याचा प्रयत्न आहे आणि बोनस गुण प्राप्त करत आपल्या संघाला गुण प्राप्त करून दिलाय. त्यामुळे थोडीशी आपल्या लेंथ वर येताना पाहायला मिळतो तो म्हणजे बोरकर ब्रदर्स. कारण 5 खेळाडू बॅकलाईनच्या बाहेर त्यांना इन करणं फार गरजेचं आहे. त्यासाठी प्रयत्न करावा लागेल खास करून या ठिकाणी भाटकरला आणि बोरकरला.
सिद्धेश बोरकरवर खूप काही अपेक्षा आहेत, मागच्या चाळीत यशस्वी ठरलाय, त्यामुळे नक्कीच आत्मविश्वास त्याचा वाढवलेला असेल. तर पुढची मॅच आहे अर्थातच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच कुसुमादेवी वर्सेस शेखाडी. कुसुमादेवी क्रीडा मंडळ वर्सेस शेखाडी या दोन संघांच्या दरम्यान पुढील सामना या ठिकाणी खेळला जाईल. मध्यरक्षकावर आक्रमण या ठिकाणी काय घडतंय, परत चांगला प्रयत्न होता परंतु या ठिकाणी खरोखर प्रज्योतचं जे काही साथ मिळाली आणि गुण गमावलाय. अर्थातच या ठिकाणी भाटकरनं या ठिकाणी लोडाचा बोजा अर्थातच बोरकर ब्रदर्स या संघावर. स्वप्नील कदम यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. जय भवानी क्रीडा मंडळाच्या सुपर रेड केली तर 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. जर्सी नंबर 4 मैदानामध्ये पाहायला मिळतोय. त्याच्याकडून खूप काही अपेक्षा आहेत, त्या अपेक्षेवर तो उतरतोय का ते पाहायचंय. टो टच करण्याचा प्रयत्न आहे, रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न आहे, परंतु या ठिकाणी सुंदर पकड या ठिकाणी पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. गुण प्राप्त होतोय अर्थातच जय भवानी क्रीडा मंडळ भट्टीचा माळ सौरभ गजवाल मैदानामध्ये पाहायला मिळतोय. त्याच्या समोर 6चा डिफेन्स आहे. बोनस साठी नक्कीच प्रयत्न करतोय का ते पाहायचंय. सोनू पुलेकर कसबा पेठ आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. या ठिकाणी ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न उंच पुऱ्या अशा सौरभला 1 गुण प्राप्त होईल. अर्थात सौरभ आणि जय भवानी क्रीडा मंडळाला प्रयत्न खरोखर एक आक्रमक चढाई बद्दल टो टच करण्याचा अपील केलाय तो म्हणजे सौरभवर. आणि या ठिकाणी एक नौका संघ आहे परंतु खरोखर सांगतो की चांगलं कबड्डी खेळताना पाहायला मिळतोय तो म्हणजेच बोरकर ब्रदर्स. गौरव बोरकरवर खूप मोठी मदार असणार आहे कारण कोपरा रक्षक आहेत, त्याच्याकडून चवडा पकड होते का ते पाहायचंय, थाय होल्ड होते का ते पाहायचंय, परंतु या ठिकाणी कुठली संधी प्राप्त करू देत नाहीयेत ते म्हणजेच जय भवानी क्रीडा मंडळ भट्टीच्या मागची चढाई बद्दल. त्यामुळे 1 लोणाच्या भोजनानंतर सावरताना पाहायला मिळते का ते पाहायचंय जो बोरकर ब्रदर्स. परंतु या ठिकाणी तुम्हाला सुपर रेड करावी लागेल ती म्हणजेच लखनला आणि त्यांच्या सहकार्यांना. तर मॅच रंगात आहे आणि या ठिकाणी किती गुण प्राप्त होते परंतु ऍडव्हान्स टॅकल 1 गुण गमावलाय. या 1-1 गुणांनी सुद्धा समाधानी राहू शकतं परंतु त्यासाठी तितकाच चांगला खेळ संयमी डिफेन्स ठेवावा लागेल अर्थातच बोरकर ब्रदर्सला. बोनस ऑन आहे, बोनस साठी नक्कीच जरूर प्रयत्न केलाय परंतु त्यासाठी एक सुंदर फुटवर्क असणं फार गरजेचं आहे. आणि आमच्या श्रीवर्धनवर आलेले प्रेक्षक वर्ग आहे खरोखरच सायंकाळपासून आम्हाला साथ देतात. त्यामध्ये बाबू तवसाकर सुद्धा पाहायला मिळतात आणि एक कबड्डी रसिक आहेत की बोर्लीमध्ये असू दे मसाळमध्ये कबड्डी स्पर्धा असू द्या त्या ठिकाणी त्यांची हजेरी नक्कीच असते. बोनस गुण प्राप्त करून देतोय तो म्हणजेच गुडेकर शिर्के. हर्षद शिर्के यांना बोनस गुण प्राप्त करून दिला. लखन प्रयत्न करावा लागेल, लखनला गिअर बदलावा लागेल परंतु बोनस गुण प्राप्त करून देतोय. मध्यांतर होतोय बघता बघता परंतु गुणांचा गुण सांगायचे 14-4 10 गुणांची आघाडी मध्यंतरापर्यंत पाहायला मिळते. पूर्वार्धामध्ये सुंदर खेळ केलाय, सुंदर डिफेन्स केलाय, सुंदर चढाया केल्यात परंतु काही गोष्टी चुकल्या तो म्हणजेच बोरकर ब्रदर्स. त्या चुकांमध्ये सुधारणा केली तर नक्कीच आपण या मैदानाचं एक वैशिष्ट्य आहे की उत्तरार्धामध्ये आतापर्यंत सामने रंगलेले आहेत. त्यामुळे पिछाडीवर असणारा संघ हा उत्तरार्धामध्ये विजय संपादन करतोय हा आतापर्यंतचा आजच्या दिवसाचा इतिहास पाहायला मिळतोय. त्यामुळे नक्कीच यावर कोण यशस्वी होतोय या ठिकाणी बोरकर ब्रदर्सला प्रयत्न करावाच लागेल तरच आपण विजय संपादन करू शकता. यश गुडेकर आपल्या संघाला गुण आणि यशाच्या शिखरावर घेऊन जातोय का ते पाहायचंय. बोनस ऑन आहे
परंतु बोनससाठी प्रयत्न करतो का? मध्यंतरानंतरची ही पहिली चढाई. तदनंतर होणारा सामना शेकाडी वर्सेस कुसुमादेवी. दोन्ही संघांना सेकंड कॉल आहे. तर आपले संघ आपण तयार ठेवायचे आहेत. चालू सामना संपताच त्वरित आपल्याला बोलवलं जाईल. एक एमटी चढाई करत माघारी परततोय. खरोखरच गुणांची फारकत 10 गुणांची आहे. ही पिछाडी भरून काढण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करावा लागेल. अर्थातच लखन भाटकरला टोटच करण्याचा प्रयत्न नक्कीच जरूर केला. या ठिकाणी लखन भेटतोय काय पाहायचंय क्षेत्ररक्षण, परंतु या ठिकाणी गुण गमावलाय. लखन बाद होतोय, त्यामुळे एक एक गुण फार महत्वाचं आहे. या ठिकाणी सुपर डुपर रेड फार आवश्यक होती. गुणांची कोंडी काही फोडू शकला नाही आणि स्वतः बाद झालाय. चढासाठी होते सौरभ गजपाल. याच्यावर मोठी जबाबदारी आहे. बोनस प्लस पॉइंट साठी 100 रुपये. तसेच प्रज्योतच्या सुपर हिट साठी 200 रुपये. तसेच प्रमोद कडून प्रज्योतच्या सुपर हिट साठी 100 रुपये अशी पारितोषिकं या सामन्यामध्ये आपल्या घरच्या मैदानामध्ये खेळताना आयोजकांनी आणि इथल्या ग्रामस्थांनी या ठिकाणी व्यक्तिगत स्वरूपाचा पारितोषिकं लावलेली आहेत. सिद्धू यशस्वी होताना पाहायला मिळतोय. त्यामुळे मध्यरक्षक आहे जर्सी नंबर 17, त्यांनी गुण गमावलाय. डू ऑर डाय करो या मोरो. या डू ऑर डाय वर खरोखर चित्र पलटू शकतं जर का सुंदर पकड केली तर, किंवा संयम राखला तर. बोनस ऑन आहे. बोनस साठी प्रयत्न जरूर करेल, परंतु तितकाच चांगला डिफेन्स आहे तो म्हणजे बोरकर ब्रदर्सचा. आणि या ठिकाणी हनुमान उडीचा प्रयत्न, सुंदर क्षेत्ररक्षण भाटकर बंधूंचं आणि 1 गुण प्राप्त करून देतात आपल्या संघासाठी. आणि या ठिकाणी ऍडव्हान्स टॅकल, खरोखर सुंदर क्षेत्ररक्षण, गुण गमावलाय बोरकर ब्रदर्सनं. बोरकर ब्रदर्स इन होताना परत आउट होतोय. दुखापत झाले, लक्ष द्यायचंय. दाताला या ही एमटी चढाई या ठिकाणी पाहायला मिळते. पुढचा सामना होईल अर्थातच शेकाडी वर्सेस कुसुमादेवी. या 2 दिग्गज संघांच्या दरम्यान पुढील सामना खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांना विनंती असेल की आपण खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचं. ही भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा आयोजनामध्ये या ठिकाणी आम्हाला ज्यांनी सहकार्य केले त्यांची नावं पुढील प्रमाणे आहेत. प्रमोद गोविलकर 1000 रुपये, रुक्मिणी गोविंद शिलकर कैलासवासी रुक्मिणी गोविंद शिलकर यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी 100 रुपये. गणेश जावळेकर भोसते 1000 रुपये. राजेंद्र डोंबले पुनीर 250. नरेश कदम 1100. जियांश रोहित कदम 500. अनंत फुटाणकर 500. भुतकर सर 1000. कातकर सर 1000. सुरेश साखरे 500. प्रगती आदावडे 500. गंबर 200. सुरेंद्र चोगरे 2000. मारुती सातमकर 301. विजयवाणी 250. हरीफ राऊत 500. अमित चव्हाण 150. विजय गुरु 501. दत्तात्रय जाधव 201. जितेंद्र आदावडे 500. श्रीकांत कदम 501. अलकेश साखरे 301. कैलासवासी संतनू वसंत कदम यांच्या स्मरणार्थ वासंती कदम 200. या सर्व देणगीदारांना आम्हाला आज या स्पर्धेच्या निमित्तानं आम्हाला उपकृत केले. त्या सर्व देणगीदारांचा मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. या स्पर्धेच्या निमित्तानं आम्हाला लाभलेली देणगी प्रशांतजी शिंदे साहेब यांच्याकडून 10,000 रुपयाचं रोख स्वरूपातली देणगी प्राप्त झालेली आहे. त्यांचं मंडळ अत्यंत ऋणी आहे.
श्रीवर्धनचा बाहुबली जर्सी नंबर 77 या ठिकाणी साकारताना, परंतु गुण काही प्राप्त होत नाही. या ठिकाणी सुपर टॅकल ऑन आहे. गौरव बोरकरला या ठिकाणी खरोखरच एक प्लॅन करावा लागेल, कारण क्रिकेटमध्ये एक चांगला प्लॅनर आहे, परंतु या ठिकाणी कबड्डीमध्ये सुद्धा वेगवेगळे प्लॅन करता येतात. डू आय डायवर आक्रमण करता येतो, परंतु या ठिकाणी सामना संपला. शेवटची 4 मिनिटे आहेत. गुणांची फारकत मोठी होत चालली आहे. पुढची मॅच आहे शेकाडी वर्सेस कुसुमादेवी. दोन्ही संघांना विनंती करतो आपण खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचंय. त्वरित हा सामना या ठिकाणी खेळला जाईल. या ठिकाणी मान्यवर ह्या स्पर्धा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि त्यांनी केलेलं योगदान फार या स्पर्धेच्या निमित्तानं आम्हाला लाभलंय. खरोखर जय भवानी क्रीडा मंडळाचे सदस्य यांनी घेतलेली मेहनत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. लक्ष्मण हरिश्चंद्र शेरकर यांच्याकडून 500. ही सुपर रेड या ठिकाणी पाहायला मिळते. त्यामुळे नक्कीच या सुपर रेडनं बाहुबलीने आपलं कमाल सिद्ध केली आहे. संजना संतोष गुडेकर यांच्याकडून यश गुडेकर याला 200 रुपयाचं पारितोषिक आहे. यांच्याकडून 501 रुपये. लक्ष्मण हरिचंद्र शिरकर यांच्याकडून 501 रुपयाची देणगी. स्वप्नील कदम यांच्याकडून वैभव कदम बाहुबली याला 200 रुपयाचं पारितोषिक आहे. शेवटची 3 मिनिटं. संजना संतोष गुडेकर यांच्याकडून मंडळाला 201 रुपयाची देणगी प्राप्त झालेली आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला महिलांचा सुद्धा सामना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे महिला वर्गाला सुद्धा या ठिकाणी महिलांचा सामना पाहायला मिळेल. तर या ठिकाणी सुंदर पकडींचं प्रदर्शन पाहायला मिळते. अर्थातच या ठिकाणी जय भवानी क्रीडा मंडळ भट्टीचा माळ या ठिकाणी जर्सी नंबर 10 आपल्या संघासाठी गुण प्राप्त करून देतोय. तो म्हणजेच अमोल कदम यांचे चिरंजीव आपल्या संघासाठी. या ठिकाणी आर्यन अमोल कदम यांनी 1 गुण प्राप्त केल्याबद्दल 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी श्याम देवेकर यांच्याकडे लाभलेलं आहे. सुंदर टॅकल या ठिकाणी पाहायला मिळतंय, परंतु शेवटचं काही क्षण उरलेले आहेत, काही वेळ उरलाय आणि त्यामध्ये एक चांगला खेळ साकारण्याची संधी बोरकर ब्रदर्सला उपलब्ध होते, परंतु या संधीचं यशात काय निर्माण रूपांतर काय होणार नाहीये. त्यामुळे नक्कीच या ठिकाणी नाही तसं नाही, त्यांना देताना पण विराट भोजकर 100 रुपये. वैभवला आणि नंतर वैभव कदमला. ऋषिकेश दिवेकर 100 रुपये. नंतर स्वप्नील कदमचे 200 रुपये. हे 200 झाले यांचे दोघांचे. वैभव कदम स्वप्नील कदम 200 रुपये. दुसरा कोणी दिला नाही हे दुसरा कोणी आधी वैभवला दिला नाही बघ. सांग हे नाव पुकार पहिल्यांदा त्यांना हे दे. या ठिकाणी सन्मान चिन्ह दिलं जाईल. अर्थातच प्रशांतजी शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते
पराभूत संघाला या स्पर्धेची आठवण म्हणून या ठिकाणी दिलं जाईल, परंतु या ठिकाणी स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल या ठिकाणी उपकृत केलं जाते. तसेच या ठिकाणी वैभव कदम याला विराज भोजकर, ऋषिकेश दिवेकर आणि स्वप्नील कदम यांच्याकडून रोख रक्कम रुपयाचं 400 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी लाभलेलं आहे, ते आपण या ठिकाणी घेऊन जायचंय. तसेच यश गुडेकर याला 200 रुपयाचं पारितोषिक आहे, ते सुद्धा आपण या ठिकाणी घेऊन जायचंय. तसेच गजमल याला बोनस प्लस पॉइंट साठी या ठिकाणी 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे, ते दहिवलकर यांच्याकडून लाभलेलं आहे, ते आपण या ठिकाणी घेऊन जायचंय. तर आपण या ठिकाणी सत्काराकडे वळतोय. या ठिकाणी सत्कार केला जाणार आहे. मी विनंती करतोय वैभव कदम 400 रुपये. वैभव कदम बाहुबली या 400 रुपयाचं पारितोषिक. विराज